पुण्यात होणारी भाजपची बैठक पुढे ढकलली। 14 ऐवजी 21 जुलैला होणार बैठक। दीक्षाभूमीवरील पार्किंग विरोधातील आंदोलनकर्त्यांवरचे गुन्हे मागे घ्या। ठाकरे गटाची मागणी। गुन्हे मागे न घेतल्यास दिला आंदोलनाचा इशारा। नव्या पर्यटन धोरणास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता। मान्यता मिळाल्यास महाराष्ट्रात होणार भरीव गुंतवणूक। धाराशिवच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन। शाळा स्थलांतरणाला विद्यार्थ्यांचा विरोध। पासष्ट ग्रामपंचायतीमधील योजनांची गावं निहाय चौकशी करा। नांदुरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात। दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। दुधाला प्रति लिटर 30 रुपयांचा दर देण्याचा निर्णय। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात 50 शाळा अनधिकृत। प्रशासनानं राबवली मोहीम। छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणच्या लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाई। लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलं। नागपुरात पावसाचं आगमन। हवामान विभागाकडून पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी। गोंदिया जिल्ह्यात पुन्हा पावसाचं आगमन। पावसाच्या सरींनंतर शेतीच्या कामांना वेग। मुंबईच्या बाजारात टोमॅटोची लाली वाढली। टोमॅटोनं पार केलं शतक। दर 100 ते 120 रुपये किलोवर। यवतमाळमध्ये विमा कंपनी विरोधात ठाकरे गट आक्रमक। शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप। सोलापुरात श्री संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचा दुसरा दिवस। पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। मालेगावमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात। अपघातात 3घांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। उमरेडे नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू। महामार्गावर प्राण्यांसाठी अंडरपास नसल्यानं अपघाताची शक्यता। नंदुरबारमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू। मागील 15 दिवसात 2 हरणांचा मृत्यू। पंतप्रधान मोदी आणि पुतीन गळा भेटीवर। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांची नाराजी। मोठ्या गुन्हेगाराला मिठी मारली। झेलेन्स्की यांची टीका। एक्सच्या 20 कोटी युजर्सचा डेटा लीक। युजर्सचे ईमेल आयडी, नाव आणि अन्य अकाउंट डिटेल्स लीक। आणि एक मोठी ब्रेकिंग न्यूज अशी की पूजा खेडकर प्रकरणामध्ये मोठा अपडेट समोर येताना दिसतंय। पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्या विरोधात कारवाई करणार आहे। पूजा खेडकर यांनी वापरलेल्या कारवर बेकायदेशीरपणे दिवा लावणं खेडकरांना चांगलंच भोवलंय। त्यांच्या कारवर महाराष्ट्र शासन अशीही पाटी लावण्यात आली होती आणि या प्रकरणी देखील पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे। आणि हीच ती ऑडी कार आहे ज्यावरती आपण बघतोय महाराष्ट्र शासन असं लिहिण्यात आलेलं आहे। याचबद्दल अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंदे आपल्याबरोबर आहेत। चंद्रकांत, एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या अधिकाराचा कसा गैरवापर करावा याचं हे एक उदाहरण समोर आल्याचं आपण बघतोय। पण पूजा खेडकर यांना त्यांच्या म्हणजे अधिकारांचा गैरवापर करणं आता चांगलंच भोवणार आहे का? विशाल, मुळात त्यांना त्या प्रोबेशन पिरियड असल्यामुळे त्यांना अधिकार अजून प्राप्तच झालेले नाही। त्यामुळे त्यांना गाडी अनुज्ञा नाही, त्यांना शिपाई अनुज्ञा नाही, त्यांना ऑफिस पण अनुज्ञा नाही। म्हणजे शासकीय भाषेत सांगायचं त्यांना कुठल्या गोष्टीचं देणं बंधनकारक नाही तिथल्या स्थानिक प्रशासनाला। तरी त्यांनी हट्टाने या सगळ्या गोष्टी मागून घेतल्या किंवा कब्जा मारला जे तिथले अप्पर जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या अँटी चेंबरवरती। त्यातनंच मग हे सगळं प्रकरण बाहेर आलं आणि त्यातनं सगळं गैरवापराचा प्रकार समोर आला। त्या जी गाडी वापरत होत्या ती ऑडी होती। खरं तर कलेक्टरला साधी अँबेसेडर छोटी गाडी स्कोडा वगैरे आणि ह्या मात्र ऑडी वापरत होत्या
आणि तेही खाजगी होती, शासकीय नव्हती. त्याच्यावर महाराष्ट्र शासन एवढंच लिहून ते थांबलं नाही तर अंबर दिवा लावला, जो लुकलुकणारा असतो बघ शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाडीवरती. म्हणजे त्यांना तो आयएसचा रुबाब मिळवायचा होता, जे की आयएस अजून ते जरी सिलेक्शन झालं असलं तरी प्रोबेशन पिरियड मध्ये आहेत. प्रोबेशन पिरियड मध्ये आयएस ऑफिसरने शिकून घ्यायचं असतं कामकाज, ना की रुबाब मिळवायचा असतो, कारण त्यांना ते अधिकार प्राप्त झालेले नसतात. तरी यांना खूपच घाई झालेली दिसत होती. त्यातनं हे सगळे प्रकार समोर आले. मग आता पुणे पोलीसही ऍक्शन मोड मध्ये आले आणि त्या गाडीवर 21,000चा दंड आहे आणि विना परवानगी ते महाराष्ट्र शासन असं लिहिलं आणि दिवा लावला. या तिन्ही कलमात त्याच्यावर त्या गाडी मालकावर, जी कोणाची गाडी आहे ती, कारण ते पूजा खेडकरच्या नावावर गाडी नाही, ती खाजगी गाडी, त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होणार आणि विना परवानगी ते स्टिकर लावलं, त्याच्यावर कारवाई होणार आणि चलनही वसूल केले जाणार. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया.